हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज प्रोफेसर बनसोडे श्रावण आणि आज तुम्हाला मी मॅनेजमेंट अकाउंट या विषयाचा एक सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे समजावून. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण या चॅप्टरचं नाव पाहूया. तो आहे फंड फ्लो स्टेटमेंट. आपल्या विद्यापीठाप्रमाणे ह्या मॅनेजमेंट अकाउंटमध्ये या चॅप्टरला खूप वेटेज दिलं आहे. फंड फ्लो स्टेटमेंट मला. ठीक आहे. फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये आपल्याला तीन प्रकारे किंवा तीन प्रकारच्या स्टेटमेंट प्रिपेअर करायच्या आहेत. याच्यामध्ये नंबर 1 ची स्टेटमेंट आहे स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. त्याच्यानंतरची स्टेटमेंट आहे ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर तिसरं आहे फंड फ्लो स्टेटमेंट. आपण वन बाय वन या तिन्ही स्टेटमेंट पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल ही स्टेटमेंट आज या लेक्चरमध्ये पूर्णपणे समजावून घेऊन त्याचा एक प्रॉब्लेम सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्या अगोदर वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. सो फर्स्टली वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहिती असायला पाहिजे. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय रे, तुमच्या बोर्ड समोरच लिहिलंय. वर्किंग कॅपिटल म्हणजे द एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी मीन्स वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. तर दुसरं तिसरं वर्किंग कॅपिटल काय नाही, IMP आहे. वर्किंग कॅपिटलमध्ये शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला, वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट्समधून करंट लायबिलिटी मायनस करणं. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी होय. ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर करंट असेट काय, करंट लायबिलिटी काय बाबा. तर करंट असेट्स म्हणजे काय आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय आपण वन बाय वन पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर करंट असेट्स म्हणजे काय, तर करंट असेट्स which can be convertible into cash within a year. ज्या असेट एका वर्षाच्या कालावधीमध्ये विदिन 1 इयर कॅशमध्ये कन्वर्ट होतात अशा सगळ्याच असेट म्हणजे कोणत्या, तर त्या करंट असेट होय. नेक्स्ट पार्ट काय, करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी म्हणजे काय रे, ॲज इट इज सेम. इथं असेट होत्या, इथं लायबिलिटी. हे वाक्य पडणार डेप्ट ऑर ऑब्लिगेशन, देणं किंवा जबाबदारी. डेप्ट ऑर ऑब्लिगेशन दॅट आर नीड टू बी पे विदिन अ इयर ऑर लेस. एका वर्षामध्ये किंवा एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये जे देणं किंवा जे ऑब्लिगेशन आपल्याला पे करावंच लागतं असं देणं म्हणजे काय, तर करंट लायबिलिटी होय. अगोदर आपण आता करंट असेट, ज्या असेट एका वर्षाच्या आत, लक्षात ठेवा, ज्या असेट विदिन 1 इयर कॅशमध्ये कन्वर्ट होतात त्या सगळ्याच असेट म्हणजे कोणत्या, करंट असेट. फॉर एक्झाम्पल आता कशा कोणत्या असेट आहेत की ज्या विदिन इयर कॅशमध्ये कन्वर्ट होतात. सगळ्यात अगोदर आहे कॅश. कॅश तर कॅशमध्येच राहणार आहे, प्रश्नच नाही. करंट असेटमध्ये पहिली आहे कॅश. देन डेटर्स. त्याच्यानंतर काय येतील, स्टॉकला दुसरं नाव आहे काय, इन्व्हेंटरी. आणखी एक नाव आहे त्याला वर्क्स इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल येईल आणि सगळ्यात शेवटी मार्केटेबल सिक्युरिटीज या येतील. ठीक आहे. पण तुम्हाला वाटेल याच करंट असेट असतात का, हो या डेफिनेटली करंट असेट आहेत, पण याच्यापेक्षाही दुसऱ्या काही करंट असेट असू शकतात. फॉर एक्झाम्पल उदाहरणादाखल मी ह्या 5 असेट घेतले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण जसं जसं प्रॉब्लेम पाहत जाऊ तसं तसं करंट असेटची संख्या कमी जास्त होत जाईल. ज्यावेळेस नवीन असेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत जाईल. त्याच्यानंतर करंट लायबिलिटी, याच्यामध्ये पहिली लायबिलिटी कोणती आहे रे, तर ती आहे क्रेडिटर्स. देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पुढं काय रे, बिल्स पेएबल. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आणि लास्टली प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. ऑल पेएबल्स अँड ऑल प्रोव्हिजन्स आर करंट लायबिलिटी. सगळ्याच प्रोव्हिजन आणि सगळ्याच पेएबल हे करंट लायबिलिटी राहत असतात. तर याच्यानंतर आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम कशा पद्धतीचा असतो, फक्त जो प्रॉब्लेम आहे स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल यावरती आज या लेक्चरमध्येच आपण एक छोटासा प्रॉब्लेम पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर या स्टेटमेंटमध्ये लक्षात घ्या, वर्किंग कॅपिटल म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, करंट असेट्समधून करंट लायबिलिटी मायनस करायच्यात आपल्याला. ठीक आहे. या करंट असेट मधून करंट लायबिलिटी मायनस करा, जे काही शिल्लक राहतं त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणणार आहोत. तर करंट असेट सगळ्यात आधी आपण सांगितलं होतं, ज्या असेट विदिन 1 इयर कॅशमध्ये कन्वर्ट होतात त्या सगळ्याच असेट म्हणजे कोणत्या, करंट असेट. कॅश झालं. डेटर्सच्या बाबतीमध्ये
जे काही आपलं क्रेडिट सेल्स करत असतो, क्रेडिट सेल्स केल्यानंतर जे काही आपले डेटास तयार होतात, एका वर्षाच्या आत विदिन 1 इयरमध्ये त्यांच्याकडून आपण पैसे वसूल करतच असतो. सो डेटा इज ऑल्सो आवर करंट असेट. डेटास कॅशमध्ये कन्वर्ट होतातच विदिन इयरमध्ये. मग जे आपल्या कॅशमध्ये कन्वर्ट होत नाही, जे डेप्ट आपल्याला रिकवर करणार नाहीत, असे बॅड डेप्ट्समध्ये जाणार आहेत. बट डेटास इज आवर करंट असेट. देन स्टॉक आहे. एका वर्षाच्या आत काय 3 महिन्याच्या आत आपला तो स्टॉक जेवढा काय आपल्या गोडाऊनमध्ये शिल्लक आहे तो आपण विकतच असतो आणि त्याच्यापासून कॅश जनरेट होत असते. त्याच्यामुळं आपला स्टॉक सुद्धा करंट असेट आहे. त्याच्या पुढे पाहायला गेलं तर प्रीपेड एक्सपेन्सेस नावामध्येच आहे, ॲडव्हान्समध्ये पेड केलेले एक्सपेन्सेस. ठीक आहे, पुढच्या महिन्याचे किंवा पुढच्या वर्षीचे या वर्षामध्ये आपण जे अगोदर एक्सपेन्सेस पेड करतो ते आहे प्रीपेड एक्सपेन्सेस, करंट असेट आहे. बिल्स रिसिवेबल मॅक्झिमम आपण 12thला शिकलो असेल, बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये बिल्स रिसिवेबल मॅक्झिमम 90 डेज पुरतं असतं. ठीक आहे, 90 दिवसापर्यंत असतं. मग ते एका वर्षाच्या आत कॅशमध्ये कन्वर्ट होणारच आहे. आपला जो काही आपला डेटास आहे त्या बिल्स रिसिवेबलचे पैसे आपल्याला परत देणारच आहे. देन मार्केटेबल सिक्युरिटी या सुद्धा एका वर्षाच्या आत कालावधीमध्ये विकल्या आणि परचेस केल्या जातात. या सुद्धा करंट असेट आहे. देन क्रेडिटर्स आउटस्टँड हे करंट लायबिलिटीच्या बाबतीत तेच एका वर्षाच्या आतलं जे काही ऑब्लिगेशन आहे, जे देणं आहे. आता आपण पाहूया जे डेप्ट विदिन 1 इयरमध्ये आपल्याला पेड करावंच लागणार आहे एनी हाऊ कंडिशनमध्ये. ते देणं म्हणजे सगळंच आपलं काय रे तर करंट लायबिलिटी होय. फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, जसे डेटास आहे त्याच्या विरुद्ध अगदी क्रेडिटर्स आहेत. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, हे सारं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण पाहूया वर्किंग कॅपिटल आणि करंट असेट यांचं रिलेशन काय असतं. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्किंग कॅपिटल आणि तुमचं करंट असेट्स, वर्किंग कॅपिटल आणि करंट असेट या दोघांचं रिलेशन जे आहे ते डायरेक्ट रिलेशन असतं. फक्त लक्षात ठेवा, डायरेक्ट रिलेशन राहणार आहे. आणि वर्किंग कॅपिटल आणि तुमचं काय करंट लायबिलिटी यांचं रिलेशन काय असणार आहे तर इनव्हर्स असणार आहे. ठीक आहे, इनव्हर्स रिलेशन राहणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. वर्किंग कॅपिटल आणि करंट असेट यांचं डायरेक्ट रिलेशन, तर वर्किंग कॅपिटल आणि करंट लायबिलिटी यांचं रिलेशन थोडंसं इनव्हर्स राहणार आहे. आता याच्यानंतर आपण स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल याच्यावरचा एक छोटासा प्रॉब्लेम पाहणार आहोत. इथेच दाबा. चला तर आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम पाहूया. तर प्रॉब्लेम तुमच्या इथं स्क्रीन समोर इथं दिसत असेल, मी रीड करतो, तुम्ही इथं बघायचं आहे. आणि थोडासा हा प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता प्रॉब्लेम क्वेश्चन तुमच्यासाठी. ठीक आहे, मी रीड करतोय, तुम्ही तिथं वाचायचे बाजूला. द फॉलोइंग बॅलन्स शीट्स ऑफ सुनीता कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31st March 2018 and you are required to prepare statement showing changes in working capital. काय तयार करायचे तर स्टेटमेंट शोईंग इन वर्किंग कॅपिटल. लायबिलिटी साईड 2017-18, असेट साईड 2017 आणि 18. लायबिलिटी साईडला सगळ्यात अगोदर शेअर कॅपिटलची अमाऊंट किती आहे 5 लाख आणि 5,50,000. शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे 5 लाख आणि 5,50,000. त्याच्यानंतर पुढं आहे डेबेंचर्सची अमाऊंट 2017 या कॉलमची 2,50,000, 18 या कॉलमची 1,50,000. नेक्स्ट आहे जनरल रिझर्व 1,00,000. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 55,000 आणि 95,000. त्याच्यानंतर आहे क्रेडिटर्स आहे 45,000 आणि 75,000. बिल्स पेएबल 10,000 आणि 15,000. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स 15,000 आणि 12,000. असेट साईड पाहूया आपण आता. असेट साईडकडे बघा, कॅश 2017 या कॉलमचा आहे 1,50,000 आणि दुसऱ्या कॉलमचा आहे 12,000. देन डेटर्स, पहिल्या कॉलमचा आहेत डेटर्स 1,50,000, नेक्स्ट कॉलमचे आहेत 1,20,000. याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक म्हणजेच स्टॉक 1,25,000 आणि 1,05,000. त्याच्यानंतर आहेत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, द एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर इट्स रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर
आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती 1,25,000 आणि 1,05,000, एक्सपेन्सेस 15,000 आणि 10,000. त्याच्यानंतर आहे गुडविल. गुडविल आहे 25,000, 20,000. त्याच्या पुढं आहे लँड अँड बिल्डिंग 2,10,000 आणि तो 3,30,000. आणि लास्टली प्लांट अँड मशिनरी आहे 3,00,000 आणि 4,00,000. दोघांची टोटल केली 9,75,000. पहिल्या कॉलमची टोटल, दुसऱ्या कॉलमची टोटल केली 9,97,000. ओके, तर याचा आता आपण बोर्डवरती सोल्युशन पाहणार आहोत. ठीक आहे, तर पाहूया सोल्युशन. ओके, तर आपण पाहिलं हा क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये आता बघून घ्या करंट असेट्स किती आहेत आणि करंट लायबिलिटी किती आहेत. पाठीमागं तुम्हाला सांगितलं होतं करंट असेट कोणते आहेत आणि करंट लायबिलिटी. करंट असेट आपण लिहून दिल्या होत्या, पाठीमागं बघून घ्या. करंट असेट्समध्ये या क्वेश्चनमध्ये दिल्या किती, तर कॅश दिलेला आहे, डेटर्स दिला आहे, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिला आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ही करंट असेट नाही, सोडून द्यायची आपल्याला. गुडविल ही सुद्धा करंट असेट नाही, इट इज इंटॅन्जिबल असेट, ही सुद्धा सोडून द्या. लँड अँड बिल्डिंग इट इज अ फिक्स्ड असेट. देन प्लांट अँड मशिनरी इट इज ऑल्सो फिक्स्ड असेट. म्हणजे आपल्या कामाच्या फक्त 3च असेट्स आहेत. कोणकोणत्या? नंबर 1 कॅश, देन डेटर्स, त्याच्यानंतर स्टॉक. ओके, त्याच्यानंतर आता लायबिलिटी साईडकडे बघा. लायबिलिटी, करंट लायबिलिटी यामध्ये बघा आपल्या कामाच्या किती आहेत. पहिलं आहे शेअर कॅपिटल, त्याच्यानंतर आहे डिबेंचर्स, हे दोन्हीही लॉंग टर्म आहे. जनरल रिझर्व इट इज अक्युमुलेटेड प्रॉफिट, त्याच्यामुळे हा करंट लायबिलिटी येण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करंट लायबिलिटी राहत नाही. त्याच्यानंतरचा पार्ट घ्या क्रेडिटर्स, हा आहे आपली करंट लायबिलिटी. देन बिल्स पेएबल, ही सुद्धा करंट लायबिलिटी आहे. लास्टली प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, ठीक आहे, ही सुद्धा करंट लायबिलिटी आहे. आपला तयार काय करायचं आहे रे, तर स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. पाठीमागं बघून घ्या, वर्किंग कॅपिटलचा तुम्हाला IMP म्हणून एक फॉर्म्युला सांगितला होता. काय? तर करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस करणं म्हणजेच वर्किंग कॅपिटल. या स्टेटमेंटमध्ये सुद्धा आपल्याला करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनसच करायच्या आहेत. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर स्टार्टिंग पॉईंट जो आहे आपण लिहिणार आहोत कोणता? करंट असेट्स. ठीक आहे, करंट असेट्स घ्या स्टार्टिंग पॉईंट. मग तुम्हाला या ज्या क्वेश्चन बघितला आताच, त्या क्वेश्चन मध्ये किती करंट असेट आहेत रे? सगळ्यात अगोदर कोणती करंट असेट आहे, तर आपली करंट असेट आहे काय म्हणणार तुम्ही? कॅश. कॅश आहे, बरोबर आहे. कॅश देखील दाखवले आपल्याला. पहिल्या वर्षामध्ये कॅश किती आहे रे? पहिल्या वर्षामध्ये कॅश आहे 1,50,000, 1,50,000. नेक्स्ट इयर मध्ये कॅश किती होते रे? तर नेक्स्ट इयर मध्ये कॅश होते 12,000, 12,000. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, कॅश नावाची करंट असेट पहिल्या वर्षी आहे 1,50,000ची आणि नेक्स्ट इयर मध्ये तीच असेट होते 12,000ची. या ठिकाणी कॅश मध्ये इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले? कॅश या ठिकाणी तुमचं वाढले का कमी झाले? तर तुम्ही म्हणणार कॅश या ठिकाणी तुमचं डिक्रीज झालंय. ठीक आहे, तर डिक्रीज झाला असेल तर डायरेक्टली डिक्रीज मध्ये लिहा. पाठीमाग आपण बघितलं होतं करंट असेट्स आणि वर्किंग कॅपिटल यांचं रिलेशन कसं आहे रे? तर रिलेशन आहे डायरेक्ट. ठीक आहे, करंट लायबिलिटी आणि वर्किंग कॅपिटल यांचं रिलेशन कसं आहे रे? तर ते रिलेशन आहे विरुद्ध म्हणजेच इनव्हर्स. ठीक आहे, या ठिकाणी जर वाढ होत असेल तर इन्क्रीज मध्ये लिहा, घट होत असेल तर डायरेक्टली डिक्रीज मध्ये लिहा. 1,50,000 आहे आणि दुसऱ्या वर्षी 12,000 आहे, तर या ठिकाणी तुमचं वर्किंग कॅपिटल मध्ये डिक्रीज झाले. किती रुपयाने डिक्रीज झाले रे? तर 1,38,000 ने तुमचं जे काय आहे वर्किंग कॅपिटल कॅश नावाची असेट कमी झालेली आहे. पुढचा पार्ट कोणता आहे रे? तर तुम्ही म्हणा डेटर्स. डेटर्स पहिल्या वर्षी किती आहे ते डेटर्स? 1,50,000, हे सुद्धा 1,50,000चे डेटर्स आहेत. नेक्स्ट इयर मध्ये डेटर्स किती होत आहेत? 1,20,000. 1,20,000चे डेटर्स झाले. बघा, पहिल्या वर्षामध्ये 1,50,000चे डेटर्स आहेत, नेक्स्ट इयर मध्ये 1,20,000चे डेटर्स झाले. डेटर्स वाढले कमी झाले? डेटर्स वेदर इट इज इन्क्रीज और डिक्रीज, तर तुम्ही म्हणणार ते डेटर्स कमी झालेले आहेत. किती हजारांनी कमी झाले रे? बघा, 1,50,000 होते, दुसऱ्या वर्षामध्ये 1,20,000 झाले. तर सिम्पली 30,000नी 30,000 रुपयाने तुमचे डेटर्स कमी झालेले आहेत. ओके, नेक्स्ट पुढं. आता याच्यानंतरचा पार्ट काय रे बाबा? क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक. ठीक आहे, अर्थ एकच, क्लोजिंग स्टॉक. पहिल्या वर्षी क्लोजिंग स्टॉक किती आहे रे? तर पहिल्या वर्षी क्लोजिंग स्टॉक आहे 1,25,000.
नेक्स्ट इयर मध्ये क्लोजिंग स्टॉक किती झाला? 1,05,000चा. लक्षात घ्या, पहिल्या वर्षी क्लोजिंग स्टॉक तुमच्याकडे होता 1,25,000चा आणि नेक्स्ट इयर मध्ये क्लोजिंग स्टॉक झाला 1,05,000चा. स्टॉक इन्क्रीज झाला, डिक्रीज झाला. इन्क्रीज झाला की डिक्रीज झाला? तर तुम्ही म्हणणार डिक्रीज झाला. किती हजार रुपये डिक्रीज झाला रे? तर तुमचा सिम्पली स्टॉक जो झाला डिक्रीज 20,000 तुमचा स्टॉक डिक्रीज झाला. झालं. या ठिकाणी करंट असेट जर संपले असले, आपण फक्त काय पाहत आहोत तर वर्किंग कॅपिटल पाहणार आहोत. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ठीक आहे. तर टोटल करून घ्या. टोटल ऑफ करंट असेट्स करा. टोटल काय करणार तुम्ही? पहिल्या वर्षाची टोटल आणि दुसऱ्या वर्षाची टोटल. पहिल्या वर्षाची जर टोटल केली तर तुमच्याकडे टोटल येईल 4,25,000, 4,25,000. आणि दुसऱ्या वर्षाची जर टोटल केली तर टोटल येईल 2,37,000, 2,37,000. चला, आता याप्रमाणेच नेक्स्ट काय पार्ट घ्यायचा आपल्याला? करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत रे करंट लायबिलिटी? क्वेश्चन मध्ये बघा. क्वेश्चन मध्ये सगळ्यात अगोदर कोणती करंट लायबिलिटी आहे रे? तर आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पहिल्या वर्षी क्रेडिटर्स आहेत तुमचे 45,000, 45,000. नेक्स्ट इयर मध्ये किती झाले? 75,000, 75,000. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या वर्षी 45,000, 45,000 होते, नेक्स्ट इयर मध्ये 75 झाले. तर तुमचे क्रेडिटर्स वाढले का कमी झाले? तुम्ही म्हणणार क्रेडिटर्स वाढलेले आहेत. पण वाढलेत, ऍक्च्युली वाढलेलेच आहेत. ठीक आहे. पण मी एक गोष्ट सांगितली होती, करंट लायबिलिटी आणि वर्किंग कॅपिटल यांचं रिलेशन असतं इनवर्स. त्याच्यामुळं जर या ठिकाणी कोणत्याही करंट लायबिलिटीमध्ये जर इन्क्रीज झाला असेल तर ते आपल्याला डिक्रीजमध्ये लिहायचं आहे, आणि डिक्रीज झाला असेल करंट लायबिलिटी तर ती आपल्याला इन्क्रीजमध्ये लिहायचं आहे. पहिल्या वर्षी होती 45,000 आणि नेक्स्ट इयर मध्ये झाले 75,000. या ठिकाणी ऑब्विसली तुमची करंट असेट्स जी काय करंट लायबिलिटी आहे इन्क्रीज झालेली आहे. बट रिलेशन या ठिकाणी करंट लायबिलिटी आणि वर्किंग कॅपिटल यांचं इनव्हर्स रिलेशन असल्यामुळं जेवढे काही इन्क्रीज झाले आहे ते आपण लिहिणार डिक्रीज मध्ये. किती? तर 30,000. ठीक आहे. रिलेशन विरुद्ध असल्या कारणानं आपण इथं इन्क्रीज झालेलं डिक्रीज मध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट पुढचं सुद्धा असंच. काय रे? बिल्स पेएबल आहे. याच्यानंतर बिल्स पेएबल. बिल्स पेएबल किती आहेत? पहिल्या वर्षी 10,000चे. नेक्स्ट इयर मध्ये किती झाले बिल्स पेएबल? तर ते झाले 15,000. बिल्स पेएबल वाढलेत का कमी झालेत? इन्क्रीज झालेत का डिक्रीज झालेत? तर तुम्ही म्हणणार इन्क्रीज झालेले आहेत. इन्क्रीज झाले तर रिलेशन विरुद्ध आहे. वर्किंग कॅपिटल आणि करंट लायबिलिटी यांचं रिलेशन विरुद्ध आहे, इनव्हर्स आहे. जर इन्क्रीज झाला असेल तर डिक्रीज मध्ये लिहा, डिक्रीज झाला असेल तर इन्क्रीज मध्ये लिहा. या ठिकाणी इन्क्रीज झाले, तुम्ही कुठे लिहिणार? डिक्रीज मध्ये 5,000 डिफरन्सची अमाऊंट. याच्यानंतर काय रे? प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट. पहिल्या वर्षी किती आहे रे प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट? 15,000. नेक्स्ट इयर मध्ये ते किती होत आहे? तर ते होत आहे 12,000. तर या ठिकाणी पहिल्या वर्षी 15,000 आहे, नेक्स्ट इयर मध्ये ते होत आहे 12,000. तर या ठिकाणी तुमचे प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले? तर ते डिक्रीज झालेलं आहे. डिक्रीज झालं तर डिक्रीज मध्ये लिहायचं नाही, कारण रिलेशन विरुद्ध आहे. डिक्रीज झालं असेल तर इन्क्रीज मध्ये लिहा, आणि इन्क्रीज झाला असेल तर डिक्रीज मध्ये लिहा. ठीक आहे. तर या ठिकाणी डिक्रीज मध्ये झालंय, मी लिहिणार इन्क्रीज मध्ये. किती? तर 3,000. जेवढा काही डिफरन्स आहे तेवढा. ठीक आहे. याच्यानंतर कोणती करंट लायबिलिटी आहे का? तर कोणतीच करंट लायबिलिटी नाही. आता मी काय करणार? याची टोटल करणार. टोटल ऑफ करंट असेट, करंट लायबिलिटी. टोटल ऑफ करंट लायबिलिटी टोटल करा. काय करणार? पहिल्या वर्षाची टोटल, दुसऱ्या वर्षाची टोटल करा. 45,000 प्लस 10,000 आणि प्लस 15,000 टोटल किती आली तुमची रे? 70,000, 70,000 रुपये. नेक्स्ट इयरची टोटल करा. 75,000 and 15,000 and 12,000 टोटल आली तुमची 1,00,000.
2000 1,02,000. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रे, तर स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे. सुरुवातीलाच तुम्हाला फॉर्म्युला सांगितला किंवा मिनिंग सांगितला वर्किंग कॅपिटलचं काय असतं, तर द एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी. म्हणजे काय, तर करंट असेट्स वजा करंट लायबिलिटी म्हणजेच वर्किंग कॅपिटल होय. आता नेक्स्ट पार्ट काय आपला, तर फाइंड आउट करायचंय वर्किंग कॅपिटल म्हणजे काय रे, ब्रॅकेटमध्ये लिहितोय मी करंट असेट मायनस करंट लायबिलिटी म्हणजे वर्किंग कॅपिटल. आता काय करणार तुम्ही, या 4,25,000 मधून हे 70,000 लेस करायचे. या वर्षाच्या टोटल मधून या वर्षाच्याच करंट लायबिलिटी लेस करा. करंट असेट्स मधून 2017च्या करंट असेट मधून 2017च्याच करंट लायबिलिटी मायनस करा. तर आता तुम्ही काय करणार, 4,25,000 मधून जर 70,000 वजा केले तर किती शिल्लक राहतात रे, तर या ठिकाणी शिल्लक राहतात 3,55,000. नेक्स्ट इयरचे जर टोटल केली 2,37,000 मधून 1,02,000 जर मायनस केलं तर या ठिकाणी शिल्लक राहणार आहेत 1,35,000. ठीक आहे, बघा लक्षात येत आहे. 4,25,000 मधून 70,000 आपण मायनस केले. 4,25,000 मायनस 70,000 इज इक्वल टू 3,55,000. नेक्स्ट 2,37,000 मायनस 1,02,000 इज इक्वल टू 1,35,000. ओके. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या वर्किंग कॅपिटल पहिल्या वर्षी आहे आपल्याकडे आता 3,55,000 रुपयाचं. नेक्स्ट इयर मध्ये ते वर्किंग कॅपिटल होत आहे 1,35,000. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी वर्किंग कॅपिटल वाढले का कमी झाले, इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले, तर तुम्ही म्हणणार सर डिक्रीज झाले. कितीने डिक्रीज झालं रे, तर 3,55,000 मधून 1,35 मायनस करा, 2,20,000 आणि तुमचं वर्किंग कॅपिटल डिक्रीज झालं आहे. डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. किती झालं रे डिक्रीज तुमचं वर्किंग कॅपिटल, 3,55,000 मधून 1,35,000 जर मायनस केले तर कमी झालं तुमचं 2,20,000 आणि वर्किंग कॅपिटल कमी झालं, डिक्रीज झालं. संपलं. या ठिकाणी आपले अकाउंट जेवढे आहेत तेवढे क्लोज करा. फक्त हे शेवटी 2,20,000 जे आहेत ते कुठं फॉरवर्ड करायचे, तर ज्या साईडची टोटल कमी दिसत आहे तुम्हाला त्या साईडला हे वर्किंग कॅपिटल जे काय कमी झालं किंवा जास्त झाले ते फॉरवर्ड करा. तर इकडची टोटल जर पाहायला गेली तर खूपच जास्त आहे. इकडची बघा 3,000 आहे, तर हे 2,20,000 तुम्ही ज्या साईडची टोटल कमी आहे त्या साईडला टाकून द्या. या साईडची कमी आहे म्हणून मी इथं लिहिणार 2,20,000 रुपये. ठीक आहे, 2,20,000 या ठिकाणी मी लिहिले टोटल कमी असल्या कारणानं. तर या ठिकाणी आपण टोटल करून घेऊया सगळ्याच कॉलमचे. इथं किती आलं रे बाबा, तर तिथं आलं 3,55,000. नेक्स्ट इथं किती येणार, इथं सुद्धा 3,55,000. इथं किती येणार रे, 2,23,000. याची टोटल करा, याची सुद्धा टोटल येईल 2,23,000 रुपये. या ठिकाणी हे झालं आपलं टोटल. आणि या ठिकाणी वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल नावाचे एक स्टेटमेंट आपल्या मॅनेजमेंट अकाउंटमध्ये संपलेली आहे. फंड फ्लो मध्ये आपण पाहिलं 3 स्टेटमेंट आहेत. या 3 स्टेटमेंट पैकी पहिली स्टेटमेंट होती स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. ती या प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं. काय केलं आपण, काहीच नाही, करंट असेट्स मधून करंट लायबिलिटी मायनस केल्या. ओके. करंट असेट रिलेशन डायरेक्ट असल्या कारणानं इन्क्रीज होत असेल तर इन्क्रीज मध्ये, डिक्रीज होत असेल तर डिक्रीज मध्ये. नेक्स्ट काय केलं आपण, करंट लायबिलिटीच्या बाबतीमध्ये जर लायबिलिटी इन्क्रीज होत असेल तर डिक्रीज मध्ये लिहिलं, आणि जर लायबिलिटी वाढत कमी होत असेल डिक्रीज होत असेल तर इन्क्रीज मध्ये लिहिलं. असं का, तर रिलेशन इथं इनव्हर्स आहे वर्किंग कॅपिटल आणि करंट लायबिलिटी याचं. लास्ट पार्ट राहतो पहिल्या वर्षामध्येच्या तुलनेत जर वाढला असेल तर इन्क्रीज म्हणा, पहिल्या वर्षाच्या तुलनेत जर कमी असेल तर डिक्रीज म्हणा. जेवढ्या का डिक्रीज झाले ते लिहा आणि या ठिकाणी टोटल करून टाका. ठीक आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचं आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. तोपर्यंत ही जी स्टेटमेंट आहे आपल्या विद्यापीठाप्रमाणे या स्टेटमेंटला 10 मार्क्स आहेत. ठीक आहे. जर स्टेटमेंट क्लिअर असेल तर या ठिकाणी आपल्याला 10 पैकी 10 मार्क्स असे मिळू शकतात, पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. तर
व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर इथून पुढे आपल्याला मॅनेजमेंटचे पूर्ण अकाउंटचे व्हिडिओ जे आहेत, मॅनेजमेंट अकाउंट या विषयाचे सर्वच व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. त्यामुळे त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. आणि मॅनेजमेंट अकाउंटच नाही तर ॲडव्हान्स अकाउंट असेल, थर्ड इयरचं आपलं मॅनेजमेंट अकाउंट, सेकंड इयरचं कॉस्ट अकाउंट, कॉर्पोरेट अकाउंट आणि फर्स्ट इयरचं फायनान्शियल अकाउंट, या तिन्ही अकाउंटचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती टाकणार आहोत. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्वच फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या तिन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.